बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। गुन्ह्यात जप्त केलेला टेम्पो परत हवा असेल तर 50,000 रुपये द्यावे लागतील अशी मागणी गांधीनगर पोलीस ठाण्यातील तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि अन्य दोघांनी केली होती। आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांनी कारवाई करून सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव याच्यासह दोघांना ताब्यात घेतलं। 8 दिवसांपूर्वीच दीपक जाधव यांच्याकडून गांधीनगरचा पदभार काढून घेण्यात आला होता। त्यानंतर आज गांधीनगर पोलीस ठाण्यातच दीपक जाधव विरोधात गुन्हा दाखल झाला। सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक शंकर जाधव यांची 8 दिवसांपूर्वीच गांधीनगर पोलीस ठाण्यातून मुख्यालयात बदली झाली। मात्र गांधीनगर पोलीस ठाण्यात काम करताना दीपक जाधव यांनी 50,000ची लाच मागितली होती। गुन्ह्यात जप्त केलेला टेम्पो परत देण्यासाठी एपीआय दीपक जाधव याच्यासह उपनिरीक्षक आबासाहेब शिरगिरे आणि कॉन्स्टेबल संतोष कांबळे हे तिघेजण आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले। त्यापैकी एपीआय जाधव आणि कॉन्स्टेबल कांबळे यांना एसीबीने ताब्यात घेतलं तर पीएसआय शिरगिरे पळून गेला। आज दुपारी 2च्या दरम्यान गांधीनगर पोलीस ठाण्यातच ही कारवाई झाली। जनावरांची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी ताब्यात घेतलेला टेम्पो परत मिळावा यासाठी टेम्पो मालक गांधीनगर पोलीस ठाण्यात हेलपाटे घालत होता। अशावेळी एपीआय दीपक जाधवनं टेबलाखालून पैसे मिळावेत अशी मागणी केली आणि आज त्याच्या पापाचा घडा भरला। ज्या पोलीस ठाण्यात रुबाब दाखवला त्याच पोलीस ठाण्यात आज एपीआय दीपक जाधव, पीएसआय आबासाहेब शिरगिरे आणि कॉन्स्टेबल संतोष कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय।